नमस्कार सगळ्यांना. माझं नाव किरण गीते. आजच्या या मिनी पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या मिनी पॉडकास्टचा विषय काहीसा वेगळा आहे. MIT मध्ये एक नवीन प्रोग्राम सुरू होतोय ज्याचं नाव आहे बीटेक फॉर वर्किंग प्रोफेशनल्स. आता हा प्रोग्राम नेमका कसा असणार आहे आणि वर्किंग प्रोफेशनल्स हे नाव म्हणजे वर्किंग प्रोफेशनल्स साठीचा हा प्रोग्राम असणार आहे. म्हणजे वर्किंग प्रोफेशनल्स साठी नवीन संधी मिळणार आहेत का, त्यांच्या करिअरमध्ये कशा प्रकारचा ग्रोथ मिळणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण आज एका व्यक्तींसोबत चर्चा करणार आहोत. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून MITचे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर डॉक्टर संतोष भोसले आहेत. त्यांच्याकडून आपण या प्रोग्राम बद्दल सखोल सगळं काही जाणून घेणार आहोत. सर, तुमचं या मिनी पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सर, हा जो MITने लॉन्च केलेला नवीन प्रोग्राम आहे जो बीटेक फॉर वर्किंग प्रोफेशनल्स आहे, तर हा कशा पद्धतीने वर्किंग प्रोफेशनल्सच्या करिअरमध्ये काम करणार आहे? बीटेक फॉर वर्किंग प्रोफेशनल्स हा प्रोग्राम जो लॉन्च केलेला आहे तो ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी विविध चांगल्या कॉलेजेसमध्ये हा अलाउ केलेला आहे. आणि या वर्षीपासून MIT हा प्रोग्राम लॉन्च करत आहे 5 वेगवेगळ्या डिसिप्लिन्समध्ये. बीटेक फॉर वर्किंग प्रोफेशनल्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बीटेक फॉर वर्किंग प्रोफेशनल्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग, तसेच प्लास्टिक्स अँड पॉलिमर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, या 5 वेगवेगळ्या डिसिप्लिन्समध्ये हा प्रोग्राम यावर्षी आपल्याकडे सुरू होतोय. आणि इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे लोक डिप्लोमा होल्डर आहेत किंवा BSc होल्डर आहेत, पण त्यांच्या करिअर प्रोग्रेशन मध्ये कुठेतरी स्लोनेस येतो ऍक्च्युअल बीटेक डिग्री नसल्यामुळे. तर अशा वर्किंग प्रोफेशनलसाठी मुद्दाम हा प्रोग्राम आपण लॉन्च करत आहोत. बरं, आणि या सगळ्या प्रोग्रामचं टीचिंग लर्निंग मॉडेल कसं असणार आहे नेमकं? या प्रोग्राम्सचं टीचिंग लर्निंग मॉडेल हे अर्थातच ब्लेंडेड मोडमध्ये होईल. इव्हिनिंगला यांचे क्लासेस होतील, काही ऑनलाईन क्लासेस होतील, काही ऑफलाईन क्लासेस होतील, आणि यांच्या सुट्टीच्या दिवशी विकेंडला यांचे प्रॅक्टिकल पूर्ण करून घेतले जातील. कारण हे वर्किंग प्रोफेशनल्स असल्यामुळं पूर्ण दिवसभरात यांना लेक्चर प्रॅक्टिकल करणं शक्य नाही. बरोबर. त्यामुळे AICTनेच ही फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे आणि त्या फ्लेक्झिबिलिटीचा पुरेपूर उपयोग करून आपण या वर्किंग प्रोफेशनलसाठी हा प्रोग्राम डिझाईन केलेला आहे. ओके. आणि या सगळ्या या प्रोग्रामचा कंपन्यांना किंवा एम्प्लॉयर्सना नेमका कशा पद्धतीचा फायदा होणार आहे? कंपन्यांना फायदा त्याचा असा होईल की यांची इंजिनिअरिंग कॅपॅबिलिटी या वर्किंग प्रोफेशनल्सची बीटेक डिग्रीमुळे वाढेल. त्याचं कारण आहे मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे रेग्युलर बीटेक प्रोग्राममध्ये बऱ्याच वेळा फक्त प्रोफेसर शिकवतात, पण वर्किंग प्रोफेशनलसाठीचा हा प्रोग्राम लॉन्च करताना आम्ही एक वेगळी संकल्पना डोळ्यापुढे ठेवलेली आहे. यांना कॉलेजमधले टीचर्स जे MTech PhD चांगले क्वालिफाईड आहेत ते तर शिकवतीलच, तर इंडस्ट्रीमधले वेगवेगळ्या पदांवर काम करणारे इंजिनियर्स, मॅनेजर्स ज्यांचा अनुभव 10, 15, 20 वर्षांचा आहे इंडस्ट्रीमध्ये, तर प्रॅक्टिकल ओरिएंटेड आणि इंडस्ट्री ओरिएंटेड टीचिंग या लोकांकडून आपल्याला पॉसिबल होईल. तर त्या दृष्टीने आम्ही या लोकांना कॉन्टॅक्ट पण केलेला आहे आणि ते आपल्याला कॉन्ट्रीब्युट करणार आहे. म्हणजे जेव्हा अनुभवी लोक त्यांना शिकवायला येतील तेव्हा आणखी त्यांना करिअरचं एक्सपोजर मिळेल, नाही? अर्थातच. आणि यामध्येच आता विद्यार्थ्यांचं म्हणजे आता जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत ते कुठल्या ना कुठल्या तरी कंपन्यांमध्ये ऑलरेडी कार्यरत आहेत. मग त्यांना हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आणखी काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होतील का करिअर करण्यासाठी? ते निश्चितपणे ते पुढे MTech करू शकतील, PhD करू शकतील. तसेच त्यांच्या करिअर मधल्या ग्रोथसाठी पण याची हेल्प होणार आहे. हायर पोझिशनसाठी यांचा विचार केला जाऊ शकतो. ज्या कंपन्यात ते आत्ता काम करतायत त्या कंपन्यांमध्ये ते बेटर कॉन्ट्रीब्यूट करायला लागतील. कारण आधी फक्त डिप्लोमा असताना किंवा BSc असताना त्यांचा जो नॉलेज बेस आहे तो आता एक्सपांड होणार आहे बीटेक डिग्रीमुळे. तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन निश्चितपणाने ते ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात तिथे त्यांचं जास्त कॉन्ट्रीब्युशन होणार आहे. प्रोडक्टिव्हिटी वाढवणे, एफिशियन्सी वाढवणे या दृष्टीने पण ते जास्त कॉन्ट्रीब्यूट करू शकतील कंपन्यांमध्ये. आणि पोझिशन वाईज, पॅकेज वाईज सुद्धा त्यांच्या करिअरमध्ये ग्रोथ बघायला मिळू शकते. नक्कीच. अर्थातच त्यांचा उद्देश तोच असणार आहे की आपलं जी करिअर ग्रोथ आहे ती फास्ट झाली पाहिजे, पॅकेज वाढलं पाहिजे, पोझिशन वाढली पाहिजे. त्याच्यासाठी निश्चितपणे या बीटेक फॉर वर्किंग प्रोफेशनल्सची त्यांना मदत होणार. बरं, या बीटेक फॉर वर्किंग प्रोफेशनल्स या प्रोग्रामसाठी वर्किंग प्रोफेशनल्सनी MITचीच का निवड करावी सर? मला आवडेल या प्रश्नाचं उत्तर द्यायला. त्याचं कारण असं आहे की मराठवाड्यातील ही एक अग्रगण्य इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे जी की NAC A ग्रेड आहे. त्याचबरोबर ज्या प्रोग्राम्समध्ये आपण वर्किंग प्रोफेशनलसाठी आता गोष्ट करतोय ते सगळे प्रोग्राम्स NBA अक्रेडिटेड आहेत. ही इन्स्टिट्यूट
ऑटोनॉमस पण आहे. हम्म. ऑटोनॉमस असल्याचा फायदा असा आहे की यांच्यासाठीचा जो करिक्युलम डिझाईन होतो हा इन्स्टिट्यूटला फ्रीडम आहे की ते स्वतःचा करिक्युलम डेव्हलप करू शकतात बिईंग ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. आणि त्याचा फायदा असा होतो की ॲफिलिएटेड इन्स्टिट्यूट्समध्ये करिक्युलम चेंज व्हायला 4 ते 5 वर्ष लागतात. व्हेरॅज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटमध्ये आपण जर पाहिलं तर इंडस्ट्रीमध्ये नवीन नवीन बदल होत राहतात, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत राहतात. ऑटोनॉमस कॉलेज हे जशी नवीन टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस झाली मार्केटमध्ये ती इमिजिएटली करिक्युलममध्ये घेऊन येऊ शकते. तर अर्थातच याचा फायदा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो की ती टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येते, ती इमिजिएटली करिक्युलममध्ये पण येते आणि ती शिकवली जाते आणि विद्यार्थी त्याच्यामध्ये एक्सपर्ट होतात. तर त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढतात, प्रमोशनच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढतात. तर हा मेजर फायदा आहे. MIT मध्ये जर तुम्ही लॅबोरेटरी पाहिल्या किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स जे उभे केलेले आहेत MITने ते जर पाहिले तर ते इंडस्ट्री स्केल आहेत. त्याच्या इक्विपमेंटची क्वालिटी ही इंडस्ट्रीमध्ये असेल अशी क्वालिटीची इक्विपमेंट्स इथे अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे अर्थातच प्रॅक्टिकल नॉलेज हे हँड्स ऑन मुलांना चांगल्या प्रकारे MIT मध्ये मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं की MITची निवड करणं हे विद्यार्थ्यांसाठी नक्कीच चांगली गोष्ट राहील, फायद्याची गोष्ट राहील. आणि आता मिनी पॉडकास्टच्या शेवटच्या प्रश्नाकडे, तुम्ही जाता जाता वर्किंग प्रोफेशनल जे इच्छुक आहेत या प्रोग्राम मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना किंवा वर्किंग प्रोफेशनल्सना काय मेसेज द्याल? या वर्किंग प्रोफेशनल्सला मला हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमची बीटेक डिग्री करण्यासाठी जिथे कुठे ॲडमिशन घ्याल ते लिगली स्टँड होईल अशा ठिकाणी ॲडमिशन घेणं केव्हाही चांगलं आहे. हे AICTEने लॉन्च वर्किंग प्रोफेशनलसाठीच लॉन्च केलेलं बीटेक प्रोग्राम असल्यामुळे तुमचं ऑफिशियली तुम्ही जॉब करत करत हा डिग्री प्रोग्राम तुम्ही करू शकता आणि तुमची बीटेक डिग्री ही ऑल ओव्हर इंडिया ही व्हॅलिड डिग्री समजली जाणार आहे. त्यामुळे इथे ॲडमिशन घेणं जास्त संयुक्तिक राहील, जे की तुम्ही फ्लेक्झिबल लर्निंग मोडमध्ये शिकू शकाल आणि तुमचं हँड्स ऑन प्रॅक्टिकल तुमच्या सुट्टीच्या दिवशी अरेंज केलं जाऊ शकतं. एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही सगळी माहिती दिल्याबद्दल. आणि माझ्याकडूनही मी तुम्हा सगळ्यांना एक संदेश देऊ इच्छिते की ज्याही काम करत असताना बऱ्याच वेळा शिक्षण आपण मागे सोडून देतो, जबाबदाऱ्या असतात आणि इच्छा आकांक्षाही असतात, स्वप्न असतात आपली. तर मला असं वाटतं की हे नक्कीच खूप चांगली संधी आहे. जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत त्यांना परत एकदा शिक्षणात उतरण्याची आणि आपल्या करिअरमध्ये ग्रोथ करण्याची. त्यामुळे MIT मध्ये येऊन नक्की एकदा व्हिजिट करा, या सगळ्या प्रोग्राम बद्दल सगळी माहिती जाणून घ्या आणि लगेचच ऍडमिशन करा. धन्यवाद.